नमस्कार. खाद्यसृष्टीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत असे पालकचे थालीपीठ. अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होतात. हे तुम्ही नाश्त्यासाठी देखील बनवू शकतात किंवा मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता. 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलंय, 1 कप इतकं बेसन घेतलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घेत आहे, लाल तिखट घालत आहे, काश्मीरी मिरची पावडर, धणे पावडर, जिरे पावडर, हळद, तीळ, 2 चमचे तीळ घेत आहे, हिरवी मिरचीचा ठेचा, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आणि 1 कप इतका पालक बारीक चिरून घेतलेला पालक घालत आहे. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यात थोडं थोडं करून पाणी घालणार आहे. इथे मी 1 वाटी इतकं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घेणार, कारण का मळताना आपली भाज्या देखील पाणी सोडतात, म्हणून जास्ती पाणी नाही घालायचं आहे. बघा, एवढं सॉफ्ट इतकं आपल्याला पीठ मळायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला एका सुती कापडावर एक गोळा घ्यायचा आणि तो अशा प्रकारे थापून घ्यायचा आहे. अलगद हाताने आपल्या पुढच्या बोटाने तो थापत राहायचा आहे. अगर आपल्याला पीठ हाताला चिपकत असेल तर आपण थोडं पाणी घेऊन अशा प्रकारे ते थापत राहायचं आहे. त्याने ते पीठ आपल्या हाताला चिपकणार नाही. हे थालीपीठ अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होतात. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला देखील खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकतात. मुलं अगर पालक खात नसेल तर अशा प्रकारे मुलांच्या पोटात नकळत पालक देखील जातो. मी मीडियम फ्लेमवर भिड्याचा तवा गरम करून घेतलेला, त्याच्यावर थोडंसं तेल स्प्रेड करून घेतलेलं आणि त्यावर हे सुती कपड्यावर आपण थापलेलं थालीपीठ घालून घेतलेलं आहे आणि वरतून तेल पसरवत आहे. त्याने करून आपलं थालीपीठ खालच्या बाजूने क्रिस्पी होणार. आता मी पलटते. हे बघा, एकदम परफेक्ट असा कलर आलेला आहे. आपलं थालीपीठ व्यवस्थित असं क्रिस्पी खुसखुशीत असं झालेलं आहे. अशाच प्रकारे मी दुसऱ्या साईडलाही तेल घालून घेतलेलं आहे. आता ते देखील परतून बघूया. एकदम भन्नाट असा कलर देखील आलेला आहे आणि खुसखुशीत देखील झालेला आहे. अशा प्रकारे आपलं थालीपीठ बनवून तयार आहे. थालीपीठ तुम्ही सॉस, चटणी किंवा दही बरोबर देखील खाऊ शकतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.